नमस्कार. आज आपण दशक 9वा गुणरूप बघणार आहोत. या सृष्टीमध्ये त्रिगुणांचा खेळ चाललेला असतो. रूप हा त्रिगुणांचा खेळ आहे आणि गुण हे कारण आहे, तर रूप हे कार्य आहे. जेवढे जास्त चांगले गुण तेवढे चांगलं जास्त रूप. म्हणजे बाह्यांगाचं रूप असं जास्त त्याचा अर्थ घेण्याची गरज नाही आहे. एक गुणसंपन्न व्यक्तिमत्व. या दशकामध्ये समर्थांनी वेगवेगळी स्फुटक प्रकरणं घेतलेली आहेत बघा. आता होतं कसं, पहिला समास आहे आशंका नाम. आपण सर्व माणसं आत्मा, मन, शरीर आणि बुद्धी, इंद्रिय यांनी बनलेले असतो. त्यामुळे आपल्याला स्थूल जगाचं ज्ञान पटकन कळतं. त्यामुळे सूक्ष्म जगाबद्दलचं ज्ञान, अतींद्रियाबद्दलचं ज्ञान सांगण्यासाठी सर्व संत किंवा महंत नेती हा प्रकार वापरतात. या समासामध्ये 29 ओव्या आहेत आणि त्या 29 ओव्यांमध्ये शिष्य समर्थांना प्रश्न विचारतो, 42 प्रश्न, आणि त्या प्रश्नांची उत्तरं समर्थ देतात. आणखीन एक खासियत या समासाची अशी आहे की सगळ्या ऑड नंबर्सच्या ज्या ओव्या आहेत, म्हणजे विषम संख्यांच्या ज्या ओव्या आहेत त्या प्रश्न आहेत आणि समसंख्यांच्या ओव्यांमध्ये समर्थांनी उत्तरं दिलेली आहेत. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरूपावे. समर्थ म्हणतात, निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी. इथे मज निरूपावे हा प्रश्न असतो आणि परब्रह्मासी हे त्यांचं उत्तर असतं. या सगळ्या ओव्यांमध्ये समर्थांनी इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे आणि ह्या 42 प्रश्नांची उत्तरं समर्थांनी, हे जे तू सगळं विचारतो आहे हे कुठलंही विश्लेषण किंवा कुठलंही लेबल आपल्याला परब्रह्माला लावता येणार नाही. नेती करत समर्थ आपल्याला समजावून सांगतात आहे. आणि मग शेवटच्या ओळीमध्ये समर्थ सांगतात आहे की परब्रह्म म्हणजे सकळा परिते, तयास पाहता आपण इच्छिते, हे केवळ अनुभवते सद्गुरुदर्शी. परब्रह्म या दृश्य विश्वाच्या पलीकडचं आहे आणि त्याच्यासारखं तेच आहे. त्याच्यामध्ये त्याला दुसऱ्याची कोणाचीच आपल्याला उपमा देता येणार नाही किंवा असं आहे असं सांगता येणार नाही. आणि हे समजून घ्यायचं असेल तर सद्गुरूच्या संगतीत राहायला हवं आणि सद्गुरूकडनंच हे जाणून घ्यायला हवं. समर्थ हे अत्यंत प्रतिभावान असे संत होते. त्यामुळे हा समास वाचताना आपल्याला असं क्षणभर वाटून जातं माझ्यासारख्या लोकांना तर, की अरे हे परब्रह्मन म्हणजे काय आपल्याला कळलंय, समर्थांनी किती सुंदर सगळं समजून सांगितलंय. पण ते तसं नसतं. समर्थ आपल्याला पुढे घेऊन जातात आणि सांगतात आहे की कळलंय ना तुला, तर मग आता ब्रह्मनिरूपण ऐक. मग आपल्याला कळतं की आपल्याला जे ज्ञान झालेलं होतं ते किती वरवरचं आहे किंवा नुसतं आपल्याला शाब्दिक अर्थ कळलेले होते. ब्रह्मनिरूपण याच्या आधी देखील येऊन गेलेलं आहे बघा. आणि मग या समासात, या दशकातल्या या समासात देखील समर्थ परत ब्रह्मनिरूपण म्हणजे काय सांगणार आहे. ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोलीचे स्वरूप, याही वेगळे अमूप नामे तयाची. समर्थ आपल्याला सांगतात की सामान्य आपल्यासारख्या आपण सर्व सामान्य माणसं, त्या आपल्या बाबतीत कसं होतं की आपले जे अनुभव असतात ना ते सगळे इंद्रियांना येणाऱ्या प्रचितीवर असतात, त्याच्यावर ते आधारलेले असतात. पण दृश्य विश्वाचं जे आणि दृश्य विश्वावर ते सगळे अवलंबून असतात. पण हा ब्रह्माचा जो अनुभव आहे तो संत मंडळींना येत असतो, कारण त्यांचे सगळे अनुभव हे अतींद्रियावर अवलंबून असतात, त्याच्या प्रचितीवर अवलंबून असतात आणि ते त्यांना अनुभवास येतं. आपलं विश्व कसं आहे, दृश्य आहे, त्याच्यामध्ये मीपणाला भरपूर स्कोप आहे, भरपूर वाव आहे, त्याच्यामध्ये भरपूर अहंता म्हणजे अहमपणा आहे, अहंकार आहे, देहबुद्धी सतत जागृत असते. त्यामुळे आपल्याला या ब्रह्माचं ज्ञान होणं थोडा वेळ लागणार आहे आणि हे ब्रह्माचं ज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंबरोबरच सद्गुरूंच्या सहवासातच राहायला हवं. पण एखाद्या माणसाने जर का म्हटलं ना की मला ब्रह्म कळलेलं आहे किंवा मी ब्रह्म आहे असं एखादा माणूस म्हणत असेल तर ते अहंकाराने म्हणतो आहे, हा त्याचा भ्रम आहे हे निश्चित आपण समजावं. कारण शब्द आणि अर्थ, वर्ण आणि त्याचं विचार हे सगळं अहंकाराच्या प्रांतातल्या गोष्टी आहेत असं समर्थ म्हणतात. कारण शेवटच्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात ते बघा,
शब्दांनी निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आली आत्मप्रचिती प्रत्यय जाणा. म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालंय किंवा परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, ज्याला आत्मप्रचिती आलेली आहे, त्याचे शब्द निशब्द होतात. म्हणजे तो ते सांगण्यासाठी याच्यामध्ये राहतच नाही, त्या परिस्थितीमध्ये तो नसतोच. आत्मज्ञानी माणूस कधीही सांगणार नाही की मला आत्मज्ञान झालेलं आहे. ती आत्मप्रचिती असते, ती प्रत्येकाने आपापली घ्यायची असते. याच अर्थाचा एक 172वा मनाचा श्लोक समर्थांनी खूप सुंदर लिहिलेला आहे. स्फुरे विषये कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या. म्हणजे जे विषयांची कल्पना करत असतो ती अविद्या आहे. आणि जे आपले विचार जर का ब्रह्माचा विचार करत असतील, मला त्या ब्रह्माला जाणून घ्यायचं आहे, अशा प्रकारचे जर की आमचे विचार असेल तर ती सुविद्या आहे, हे समर्थ आपल्याला सांगतात आहे. आणि ही कल्पनेचीच दोन्ही रूपं आहेत. आणि हे जाणून घेण्यासाठी आम्हाला विवेकाने स्वस्वरूपाचं ज्ञान घ्यायला हवं, अशी समर्थांनी आपल्याला केलेली सूचना आहे. समर्थ म्हणतात की आता तुम्हाला ब्रह्म निरूपण सांगितलं तर आता तुम्हाला काही तुमचे सगळे संदेह निस्संदेह झाले असतील असं मी समजतो. निस्संदेह निरूपणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सकळ करुनी अकर्ता, सकळ भोगुनी अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसे. शिष्यच त्यांना विचारतो आहे की हे सगळे संत सांगतात की सगळं करूनही तो अकर्ता कसा राहतो. म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान झालंय, ज्याला आत्मप्रचिती आली आहे, तो सगळं भोगून अभोगता कसा राहतो, हे मला काही कळलेलं नाहीये, हे परत समजून सांगा. त्यावेळी समर्थ आणि जन्म काय मृत्यू काय याच्याबद्दल त्याला खूप उत्सुकता आहे. तो प्रश्न विचारतोय, त्याचे अनेक शंकांचं समाधान समर्थ याच्यात करण्याचा प्रयत्न करणार आहेत. समर्थ म्हणतात की योगी ओळखावा योगेश्वरी, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरी, महाचतुर चतुरे ओळखावा. आता समर्थ आपल्याला हे का सांगतात कारण या जगामध्ये बद्ध आणि ज्ञानी हे दोघही प्रकारचे लोक राहत असतो. आणि ज्ञानी माणूस आणि बद्ध माणूस वरकरणी किंवा बाह्य रूपाने हे सारखेच दिसतात. या विश्वात म्हणजे या प्रपंचाचे जे सुखदुःख असतात ते दोघांनाही सारखेच असतात. पण त्या सुखदुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन दोघांचा मात्र निराळा असतो. ज्ञानी पुरुष हा अत्यंत समत्व दृष्टिकोनातनी त्याच्याकडे बघत असतो. आणि त्यामुळे होतं काय की या ज्ञानी लोकांबद्दल बरेचदा गैरसमज पसरले जातात किंवा त्यांच्याबद्दल गैरसमज केले जाऊ शकतात. आता एखादी व्यक्ती स्थितप्रज्ञ असेल, म्हणजे ज्ञानी आहे, तो स्थितप्रज्ञ असतो. ज्ञानाचं एक अंग स्थितप्रज्ञता पण आहे ना. तर तो जर का स्थितप्रज्ञासारखा स्थितप्रज्ञ असेल तर लोक त्याला कदाचित कठोर हृदयाचा वगैरे देखील म्हणू शकतात. तर अशा प्रकारचे गैरसमज तुम्ही करून घेऊ नका, हे समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे. म्हणून म्हणतात की योगी ओळखावा योगेश्वरी, स्वतः आधी ज्ञानी व्हा आणि मग त्या ज्ञानी पुरुषाला ओळखा. कारण जर का तुम्ही त्यांना नावं ठेवले तर तुम्ही त्यांना नावं ठेवताय म्हणजे काय करताय की मध्यान्नी थुंकिला सूर्यावरी, ती टळटळीत सूर्य दुपारची वेळ आहे आणि सूर्याकडे बघून तुम्ही थुंकलात तर सूर्यावर थुंकलेली तुमची घाण सगळी तुमच्याच अंगावर येणार आहे. म्हणजे असं म्हणतो ना की तुम्ही जे विचार करता आहात दुसऱ्यांबद्दल ते सगळे विचार तुमच्याकडे त्या कॉस्मिक एनर्जीमधनं परत येणार असतात, ते तुमच्यावर रिबाउंड होणारच असतात. म्हणून लोकांबद्दल विचार करताना नेहमी चांगला करावा, हे देखील समर्थांना आपल्याला इथे सुचवायचं आहे असं वाटतं. समर्थ आपल्याला सांगतात की हे सगळं जाणून घेतल्यानंतर हा कसा असतो ज्ञानी पुरुष, हा अत्यंत स्थितप्रज्ञ असतो. आणि त्याला जाणून घ्यायचं असेल ना तर समर्थ आणखीन छान एक दृष्टांत देतात. ते म्हणतात की आपल्याला विंचू चावलेला माणूस जर का दिसला तर त्याला होणाऱ्या वेदना या फक्त आपल्याला दिसतात, त्या वेदनांची तीव्रता आपल्याला कळत नाही. म्हणजे जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे असं म्हणतात ना, तसं समर्थ आपल्याला सांगतात की यांना जर का जाणून घ्यायचं आहे, साधू हा देहरूपात जरी वावरत असला तरी त्याची आंतरिक प्रचिती ही निराळी असते. त्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्यालाही साधू व्हायला हवं किंवा त्यांच्या संगतीत आपण राहिलो तर कदाचित आपल्यात काही बदल होऊ शकतो, याची जाणीव समर्थ करून देतात. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की जाणपण निरूपण.
या 44 ओव्यांमध्ये शिष्य त्यांना खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो आणि समर्थांचं सगळं साहित्य आणि किंवा समर्थांचा परमार्थ अत्यंत विवेकपूर्ण असा आहे. विवेक हा त्याचा मूळ पाया आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होऊ शकणार नाही. इतक्या समर्थांनी याची उत्तरं सुंदर दिलेली आहे. शिष्य विचारतो की पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक वोंगळ, काय निमित्ते. म्हणजे या पृथ्वीमध्ये इतके वेगवेगळे लोक राहतात आणि त्यांच्यामध्ये सगळी इतकी विविधता आपल्याला दिसते. काही श्रीमंत आहे, काही गरीब आहे, काही संपन्न आहे, काही दुर्बळ आहेत, काही शक्तिवान आहेत. म्हणजे ही जी सामाजिक विषमता दिसते ती का? जर का सगळीकडे तेच ब्रह्म आहे, सगळ्यांमध्ये तेच चैतन्य आहे, मग अशी सामाजिक विषमता का दिसते? तर याची उत्तरं आपण ना एक तर भावनिक दृष्ट्या देतो. काय होतं की आम्ही सांगतो की त्यांच्या प्रारब्धामुळे त्यांना असं सगळं भोगायला लागत असेल. पण समर्थ किंवा राजकारणी लोक काय करतात, ते म्हणतात की काय जातीचं किंवा धर्माचं त्याला लेबल लावतात. तर समर्थ आपल्याला अत्यंत मूलभूत चिंतन करून आपल्याला सांगतात की हा जो फरक आहे, काही आपल्यामध्ये जी असलेली सामाजिक विषमता आहे त्याचं मूळ आहे आमच्यामध्ये असलेल्या गुणांचा फरक. हा जाणून घेण्यासाठी समर्थ आपल्याला अनेक उदाहरणं देतात. जसं की गाय, बकरी, कुत्रा हे सगळे विविध प्राणी आहेत, यांच्यामध्ये देखील चैतन्य सेम आहे, त्यांच्यामध्ये तीच जाणीव आहे. तर ती त्यांचे पण प्रत्येकाची किंमत निराळीच आहे ना, त्यांच्या गुणवत्तेवर त्यांची किंमत अवलंबून आहे. अहो साधा कुत्रा तुम्ही विकत घ्यायला गेला तर डॉबरमॅनची किंमत आणि अल्सेशियनची किंमत याच्यात फरक असतो म्हणे. आणि आपल्या रस्त्यावरच्या खंड्या कुत्र्याची किंमत ही निराळीच असते. म्हणजे आपण गुलाबाचा मान हा सदाफुलीला नाही देऊ शकत ना. एखाद्या कलेक्टरचं क्वार्टर आणि शिपायाचं क्वार्टर सारखंच कसं असेल? हे समर्थ आपल्याला सांगतात की गुणांमुळे होणारा ही विषमता आपल्याला दिसते. मग ते जाणून घ्यायचं असेल तर मग समर्थ आपल्याला सांगतात की हे सगळं कसं समजून घ्यायचं आपण. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोन्हीमध्ये कोण प्रमाण शहाणे जाणते. हे सगळं जर का आम्हाला समजून घ्यायचं असेल, हा गुणामध्ये असलेला फरक आम्हाला जर का जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला हे समजून घ्यायला हवं की जाणीव आणि नेणीव म्हणजे काय. जाणीव म्हणजे ज्ञान, नेणीव म्हणजे अज्ञान. आता अज्ञानाने आमचं स्वतःचंही किती नुकसान होतं याची उदाहरणं समर्थांनी याच्यामध्ये दिलेली आहे. आणि जर का आम्ही योग्य दिशेने आणि योग्य संगतीने प्रयत्न केले तर आम्ही या सगळ्या दारिद्र्यावर मात करू शकतो, अशी अनेक उदाहरणं आहेत. मग आमचं ते वैचारिक दारिद्र्य असू देत, नाही तर आर्थिक दारिद्र्य असू दे, पण आम्हाला सत्संग असेल, चांगल्या विचारांची संगत असेल तर आम्ही त्याच्यावर मात करू शकतो, अशी आपल्या समाजात देखील बरीच उदाहरणं झालेली आहेत. मग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काय करायचं तर सद्गुरूंच्या सहवासात राहायचं आणि त्यांच्याकडनं हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. शेवटी समर्थ सांगतात की जाणणे म्हणजे स्मरण. जाणणे म्हणजे स्मरण कोणाचं करायचं तर आमच्यात असलेल्या भगवंताचं स्मरण आम्हाला सतत असलं पाहिजे. माझ्या आत त्या भगवंताचंच रूप आहे, मी भगवंताचाच आहे याची जाणीव सतत असणं, माझ्यामध्ये असलेल्या भगवंताबद्दलची जाणीव जागृत ठेवणं म्हणजे जाणणेपण, म्हणजेच ज्ञान. आणि त्याचे विस्मरण म्हणजे अज्ञान, म्हणजेच नेणतेपण. मग हे दोन्हीतला फरक कोण जाणून घेतो? शहाण्याला त्याची जाण असते. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की अनुमान निरसन. मग शिष्य त्यांना विचारतो की आपण असं म्हणता की पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमच्या अनुमाना, प्रचिती पाहताना ना मते भांबावेती. तर आजकाल नेहमी एक वाक्य वापरलं जातं बघा, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे काय नेमकं? तर आपण बघूया. पिंड आणि ब्रह्मांड. पिंड म्हणजे आपलं शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे विश्व. पिंडामध्ये आत्मा असतो, म्हणजे आपल्यात एक चैतन्य असतं. ब्रह्मांडामध्ये त्याला परमात्मा म्हणतात. पिंडामध्ये मन असतं, ब्रह्मांडाच्या मनाला चंद्र म्हणतात. पिंडामध्ये अंतःकरण असतं, ब्रह्मांडामध्ये त्याला विष्णू म्हणतात. पिंडामध्ये बुद्धी असते, ब्रह्मांडाच्या विष्णूला ब्रह्म म्हणतात.
पिंडामध्ये जे चित्त असतं ब्रह्मांडामध्ये त्याला नारायण म्हणतात. पिंडामध्ये जो अहंकार असतो ब्रह्मांडामधल्या अहंकाराला रुद्र असे म्हणतात. मग आता या सगळ्याचा या दोघांमध्ये काय संबंध आहे का हे आपण कसं ओळखायचं? आपण दोनच उदाहरणं घेऊया. म्हणजे आपल्या शरीरात असलेलं आपलं मन. आता भगवंतांनी देखील गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की इंद्रियांमध्ये तुमचं जे मन आहे ते म्हणजे माझी विभूती आहे. तुमचं मन ही विभूती आहे असं भगवंतांनी देखील सांगितलंय. त्यामुळे या मनाला किती महत्व आहे. आता समजा आपल्याला मन दाखवा असं म्हटलं तर आपल्याला सोनोग्राफी किंवा कुठल्याही स्कॅनिंगमध्ये आपल्याला ते मन दिसणार नाही, हे तर अगदी खरं आहे. पण मग ते मन आहे कसं, त्याचे परिणाम आपल्याला दिसतात, म्हणून त्या मनाची जाणीव होते. आता मनात माझ्या उठणारे तरंग, मनात माझ्या उठणाऱ्या लहरी, त्याचा परिणाम माझ्या रक्तावर, रक्तदाबावर होत असतो. रक्त म्हणजे पाणी, रक्तावर असं पाणी म्हणजे लिक्विड फॉर्म म्हणायचंय मला. रक्तावर होणाऱ्या परिणामावर, रक्ताच्या ब्लड प्रेशरवर त्याचा परिणाम होत असतो माझ्या मनात उठणाऱ्या तरंगांचा. तसंच ब्रह्मांडामध्ये जो चंद्र आहे, ज्याला ब्रह्मांडाचं मन म्हणतो, त्या चंद्राच्या विविध कला म्हणजे अमावस्या, पौर्णिमा याचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतो, म्हणजे भरती ओहोटीवर होतो. तसंच माझ्यामध्ये असलेला अहंकार हा माझा विनाशाचं कारण होतो बरेचदा. तो जर का माझा, आपल्यातला अहंकार कसा आहे, तो स्वार्थी अहंकार आहे, तो माझा आहे, वैयक्तिक अहंकार आहे. त्या अहंकाराचा नेहमीच विनाशाकडे वाटचाल असते. ब्रह्मांडातील अहंकार म्हणजे रुद्र. मग रुद्र काय करतं की त्या ब्रह्मांडाचा समतोल राखण्यासाठी जेव्हा जेव्हा आवश्यक आहे तेव्हा तेव्हा तो विनाश घडवत असतो. माझा अहंकार ज्यावेळी वैश्विक रूप धारण करेल, माझा अहंकार हा वैश्विक जेव्हा होईल त्यावेळी तो चांगला असणार आहे. मग उदाहरण द्यायचं झालं ना तर आपण याबद्दल म्हणजे वैयक्तिक अहंकार आणि वैश्विक अहंकार आपण पुढे बघणार आहोत. पण पुढे शिष्यांना काय विचारतो की तुम्ही म्हणता की चंद्र मन आहे, मग चंद्राचं मन कुठलं आहे? आणि तुम्ही म्हणता की अहंकार रुद्राचा आहे, मग रुद्राला कोण नाश करणार आहे किंवा रुद्राचा विनाश कोण करणार आहे? हे सगळे प्रश्न जेव्हा शिष्य त्यांना विचारतो त्यावेळी समर्थ म्हणतात की येथे प्रचिती हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्यय आणावा. समर्थ म्हणतात की हा सगळा प्रचितीचा प्रांत आहे. इथे शास्त्राचे अनुमान आपल्याला लावता येणार नाहीत आणि म्हणून हे प्रचितीने जाणून घ्यायला हवे आणि त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि मग शेवटच्या समर्थ आपल्याला उत्तर देतात की 5 भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड, या वेगळे हे उदंड अनुमान तज्ञ. म्हणजे पंचमहाभूतांचं बनलेलं हे जे शरीर आहे आणि पंचमहाभूतांचं जे ब्रह्मांड पण आहे, हे जाणून घेऊन आपल्याला अनुमानाने हे समजून घ्यायला हवं, याची जाणीव समर्थ इथे करून देतात. हे झाल्यानंतर शिष्याला पुढचा प्रश्न पडतो. येथे जाणीव तो सत्वगुण, मध्ये तो रजोगुण, नेणीव तमोगुण, जाणीची श्रोते. म्हणजे कसं असतं की जाणीव आणि नेणीव, सत्वगुणांमध्ये जाणीव ही 100% असते, रजोगुणामध्ये जाणीव आणि नेणीव हे 50-50% असते आणि तमोगुणामध्ये नेणीव म्हणजे अज्ञान हे 100% असतं. आता हे समर्थाने समजून सांगताना आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगतात की गुणरूप, या दशकाचं नाव देखील गुणरूप आहे. बघा, रूप ही बहिरंग आहे आणि नाम म्हणजे गुण हे अंतरंगाची जाणीव आहे. आता नाम घेतलं की आपल्याला गुण आणि रूपाचं ज्ञान व्हायला हवं असं अपेक्षित असतं. तसं प्रत्येक वेळी होतच अशातला भाग नाहीये. पण नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे, रूप हे स्थूल आहे आणि हे बदलणार आहे. याच्यामध्ये नेहमी परिवर्तन घडत असणार आहे. पण नामामध्ये नाम काल पण होतं, आज पण आहे, उद्या पण राहणार आहे. हे सांगितल्यानंतर समर्थ आपल्याला सांगतात की जाणीव म्हणजे काय, तर कॉन्शियसनेस. मग हा कॉन्शियसनेस किती प्रकारचा असतो? हा 3 प्रकारचा आहे. आपल्याकडे सिद्धांत मांडताना हे सांगितलेलं आहे की सिंपल कॉन्शियसनेस, सेल्फ कॉन्शियसनेस आणि कॉस्मिक कॉन्शियसनेस
आता सिंपल कॉन्शियसनेस म्हणजे साधी जाणीव. ही जाणीव कोणामध्ये असते? ही सगळ्यांमध्ये असते. जाणीव ही सजीव निर्जीव सर्व वस्तू सर्व भूतमात्रांमध्ये असतेच असते. म्हणजे ही दगडामध्ये असणारी जाणीव ज्याला आपण सिंपल कॉन्शियसनेस म्हणतो, माझ्यामध्ये असलेली जाणीव म्हणजे मनुष्य प्राण्यांमध्ये असलेली सेल्फ कॉन्शियसनेस म्हणतो त्याला, स्वत्वाची जाणीव असणारा, आणि वैश्विक जाणीव ज्यांच्यामध्ये असते त्यांना आपण संत म्हणतो. आता याच्यामध्ये पण मग इथे तर जर का कॉन्शियसनेस हा सारखा शब्द आहे, फक्त सिंपल आहे, सेल्फ आहे आणि कॉस्मिक एवढाच फरक आहे. मग याच्यात फरक काय आहे? मग ही जे शब्द आहेत हेच याच्यातला फरक आहे. ते म्हणजे सिंपल कॉन्शियसनेसमध्ये अभिव्यक्त होण्याची क्षमता नसते, तो व्यक्त होऊ शकत नाही, त्याची जाणीव ही आपल्याला दिसत नाही. सेल्फमध्ये अभिव्यक्त होता येतं आणि कॉस्मिकमध्ये अभिव्यक्त तो होताच येतं, त्याचबरोबर मला दुसऱ्यांमधल्या असलेल्या जाणीवेबद्दल देखील जाणीव असते. याचं उदाहरण घेऊया आपण. ज्ञानेश्वर माऊली संत या कॉस्मिक कॉन्शियसनेसमध्ये असतात बघा. तर ज्ञानेश्वर माऊलींना या सगळ्याची जाणीव होती. त्यांची जाणीव ही अत्यंत विस्तृत होती, वैश्विक होती. त्यामुळे त्यांना दगडातली जाणीव कळली आणि त्यांनी भिंत चालवली. ते भिंतीवरनं गेले म्हणजे तो काही चमत्कार झालेला होता किंवा नव्हता याच्यात आपण जायला नकोत, पण त्यांना त्या दगडामधली जाणीवेची जाणीव झाली आणि ते त्याच्या मताप्रमाणे वागू शकले, म्हणजेच ती वैश्विक जाणीव त्यांच्यामध्ये होती. तशीच जाणीव त्यांना रेड्यामधली पण कळली आणि त्यांनी त्याच्याकडनं वेद म्हणून घेतले. मग आमच्या जाणीवा आम्ही जेवढ्या विस्तृत करू तेवढी आमचं व्यक्तिमत्व जास्त प्रगल्भ असेल असं समर्थ आपल्याला सांगतात आहे. आमच्या जाणीवेंबद्दल आम्हाला जाणीव असल्या पाहिजे आणि ती वैश्विक कशी होईल याच्याकडे आमची वाटचाल असायला पाहिजे. समर्थ म्हणतात की हे सगळं केव्हा कळेल? जाणीव म्हणजे जाणते चाळणं, तेची वायूचे लक्षण, वायू अंगी सकळ गुण, मागा निरोपिले. म्हणजे मी वायूबद्दलचे म्हणजे वाऱ्याबद्दलचे गुण मी तुम्हाला मागे सांगितलेच आहे, पण जाणीव ही अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ही आम्ही जाणून घ्यायला हवी, त्यावेळीच आम्हाला त्याची महती कळेल. पुढे समर्थ आपल्याला सांगतात की हे मी तुम्हाला सगळं सांगितलं गुण रूप, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये काहीतरी विकल्प येतच असतात. मग विकल्प निरसन समर्थ इथे आपलं करणार आहेत. म्हणजे काय होतं की टू बी ऑर नॉट टू बी हे आपलं नेहमी चाललेलं असणारा प्रश्न आहे. तसा शिष्य त्यांना विचारतो की आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता. म्हणजे या विश्वामध्ये आधी स्थूल जन्माला आलं का आधी सूक्ष्म जन्माला आलं, हे समर्थ हा शिष्य त्यांना विचारतो. त्यावेळी समर्थ अत्यंत सुंदर असं उदाहरण देतात आणि समजावून सांगतात की रेशमी किडा असतो, तो आपल्या तंतूंच्या आपल्या लाळेतून कोश निर्माण करतो आणि त्या कोशांमध्ये म्हणजे ते स्वतःचं घर तयार करतो. तसंच सर्व विश्वातील सर्व प्राणी मात्र आधी निर्माण होतात, आपलं घर निर्माण करतात आणि मग त्या घरामध्ये राहायला जातात. म्हणजे आपल्या आत असलेले ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत म्हणजे अंतःकरण किंवा माझ्यात असलेले जाणीव, माझ्यात असलेलं चैतन्य हे आधी निर्माण झालेलं आहे आणि मग त्यांनी घरं शोधलेली आहेत, मग स्थूल निर्माण झालेलं आहे. शिष्य विचारतो की मग पुनर्जन्म असतो की नसतो? समर्थ त्याचंही उत्तर देतात आहे. पुनर्जन्माबद्दल समर्थ सांगतात की असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणावे स्मरण मात्र, त्या स्मरणेपासून जन्मसूत्र कैसे लागे. आता इथे उदाहरण देताना समर्थ सांगतात की पुनर्जन्म हा ज्ञानी माणसाला नसतो. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला पुनर्जन्म नाहीये, पण अज्ञानी माणसाला मात्र पुनरपी जननम पुनरपी मरणम असतं. मग हे कसं काय, याचं उदाहरण काय? तर समर्थ सांगतात की परत हे सगळं प्रचितीने घ्यायचंय, परत हे सगळं अनुभवाने घ्यायचंय. मग प्रचितीसाठी समर्थ उदाहरण देतात की प्रयत्न विण कार्य झाले, जेवल्या विण पोट भरले, ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडे ना.
म्हणजे प्रयत्न न करता नुसतंच देहहरी खाटल्यावरी असं काही कार्य होऊ शकतं का? तर नाही, प्रयत्न केल्याशिवाय कार्य होणारच नाही. मग कार्य झालेलं असेल तर निश्चितच कोणीतरी प्रयत्न केलेले असणार आहे. माझं पोट भरलेलं आहे तर मी काहीतरी खाल्लं असल्याशिवाय माझं पोट भरणार नाही. तसंच मुक्ती मिळाली याचा अर्थ त्याला ज्ञान झालेलं आहे हे आपण अनुमानाने समजून घ्यायचंय, जाणीवेने समजून घ्यायचं, हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की ज्ञाताची उगवली वृत्ती बद्ध ऐसे न पडे गुंती, भुकेल्याची अनुप्राप्ती धरल्यास नाही. ज्याला भूक लागलेली आहे, जो भुकेला आहे, त्याची जाणीव हे पोट भरलेल्या माणसाला कळणार नाही. ज्याला भूक लागली आहे त्याची जाणीव ही त्या भुकेल्या माणसाला जेवढी कळेल तेवढी दुसऱ्याला कळणार नाही. असं हे एवढं समर्थ आपल्याला कशासाठी सांगतात की आम्हाला याची जाणीव व्हावी की ज्ञान झाल्याशिवाय आम्हाला मुक्ती नाही. पुढच्या याच्यात देहांत निरूपणामध्ये समर्थांनी आपल्याला समजून सांगितले आहे की वायोसरिसी वासना गेले, ते वायुरूपीची झाली, पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परतवे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो बघा, जन्म हा वासनेच्या संगे. माझी जी मागच्या जन्माची वासना राहिली होती त्या वासनेच्या पूर्तीसाठी माझा हा जन्म झालेला आहे. मग असं जर का आहे तर मग ती वासना जाते कशी काय आणि कुठे जाते? तर ती वासना आमच्या अत्यंत सूक्ष्म रूपात आमच्या चैतन्यावर, आमच्या आत्म्यावर, आमच्या ज्या कॉस्मिक पॉवर आमच्यामध्ये जी आहे, जी बाहेर पडणार आहे, आमचा प्राण जो आहे त्याच्यावर असते. मग एखादी व्यक्ती हार्ट अटॅक येऊन पडते. मग हार्ट अटॅक येऊन पडलेली असली तर प्राण निघून जातो, त्याच्यातलं चैतन्य निघून गेलंय, त्या चैतन्याबरोबर त्याची वासना देखील गेली आहे. ती वायू स्वरूपातच आमच्या अवतीभोवती असते, त्या देहाच्या अवतीभोवती असते. आणि मग जेव्हा त्या हार्ट अटॅक आलेल्या माणसाला जेव्हा आम्ही कार्डिक मसाज द्यायचा प्रयत्न करतो, त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, CPR करतो, म्हणजे हृदयावर बघा असे दाब देऊन त्यांना हृदय सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. तो केल्यानंतर काही वेळा ते हृदय सुरू झालेलं असतं. ते हृदय सुरू झाल्याबरोबर केव्हा सुरू होतं? कारण ती चैतन्य परत त्या शरीरामध्ये प्रवेश करत असतं. हे अत्यंत सूक्ष्म असतं. हे अत्यंत काय म्हणतात त्याला, सूक्ष्म असल्यामुळे किंवा त्याची फक्त प्रचिती घ्यायची असते. ते असं आपल्याला दाखवता येणार नाही की ते असं डॅश करत अंगात शरीरात शिरलंय वगैरे, असं आपल्याला दाखवता येणार नाहीये. हे सगळं अनुभवाच्या गोष्टी असतात. पण हे मात्र एवढं खरं की आपल्याला दिसणारं काय की हार्ट अटॅक आलाय, माणूस पडला आहे, कार्डिक मसाज दिल्यानंतर तो जिवंत झालाय, हे तर आपल्याला दिसतं ना. मग नक्कीच असं काहीतरी घडत असणार आहे. समर्थांना तेच सांगायचंय की वायू स्वरूपात आमची जी वासना किंवा आमचा जो प्राण किंवा चैतन्य जे वावरत असतं ते वायूबरोबर परत शरीर धारण करू शकतं. हे शरीर नाही तर दुसरं शरीर. आणि म्हणूनच त्याचं उदाहरण देताना समर्थ सांगतात की मंत्रविद्या. मंत्र म्हणजे काय? शब्दांचे उच्चार, त्याचा ध्वनी, त्या ध्वनीचा परिणाम होऊन आपल्यामध्ये बदल घडत असतात. उदाहरण देताना समर्थ सांगतात त्या काळामध्ये विंचू चावलेला असायचा किंवा सापाचं विष, हे माणूस साप चावला म्हटल्यावर बेशुद्ध पडायचा आणि मग ते विष मांत्रिकाने उतरवल्यानंतर ते जिवंत तो व्हायचा. तर हे उदाहरण देताना समर्थांनी मंत्रांचं उदाहरण दिलेलं आहे. मग आपण मंत्रविद्येबद्दल आपण परत कधीतरी बघणार आहोत. पण आता थोडक्यात असं की मंत्र किती प्रकारचे आहेत? गुरुमंत्र, वैश्विक मंत्र, बीज मंत्र, आध्यात्मिक उन्नतीसाठीचा मंत्र. आणि हे मंत्र करण्याच्या पद्धती काय आहे? वैखरी, मध्यमा, पश्चंती, परा. वैखरीने जो केला जातो तो वाचिक मंत्र, मध्यमेने केला जातो त्याला उपांशु मंत्र म्हणतात, पश्चंतीने जो मंत्र करतो त्याला मानसिक जप म्हणतात, आणि परावाणीमध्ये जो चालतो तो अजपा जप चालतो. आता राम हा हे अक्षर जे आहे याच्यामधला र हा अग्नीचा बीज मंत्र आहे, आ हा सूर्याचा बीज मंत्र आहे आणि म हा चंद्राचा बीज मंत्र आहे. त्यामुळे राम हे नाव उच्चारल्यानंतर आमच्या सुषुप्त, इडा आणि पिंगला या सगळ्या नाडींचे शुद्धीकरण व्हायला सुरुवात होते. आणि हे म्हणजे भाषेचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी देखील मान्य केलेलं आहे. हे सगळं समर्थ सांगितल्यानंतर आम्हाला परत थोडीशी शंका राहतेच
संदेह वारण समर्थ करतात आणि त्याचं निवारण करण्याचं काम समर्थ करतात. ते काय आहे तर शिष्य विचारतो की ब्रह्मांडा खंडेना अखंड ब्रह्मी नाही दुजे बंट तरी कैसे ब्रह्मांडात हे समजून सांगा. म्हणजे काय म्हणतात की ब्रह्मांड आणि ब्रह्म हे एकच आहे, एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत असं तुम्ही नेहमी सांगताय. मग ते कसं काय आम्ही ओळखायचं? जर का ब्रह्म आणि ब्रह्मांड एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत तर त्याचं वेगळेपण आम्हाला कसं कळणार आहे? तर समर्थ समजून सांगतात की ब्रह्मांडाचा आणि ब्रह्माचा मुळातच स्वभाव वेगवेगळा आहे. आता कसं आहे की ब्रह्मांड म्हणजे काय तर आपल्याला जे दिसणारं विश्व आणि ब्रह्म म्हणजे कॉस्मिक पॉवर जी अदृश्य आहे, ती दिसणार नाहीये, ती अत्यंत सूक्ष्म आहे, ती अद्वितीय आहे, ती सत्य आहे, ती शाश्वत आहे, ती अनंत आहे, ती अपरिवर्तनीय आहे. पण ब्रह्मांड म्हणजे हे जे विश्व आहे, जे दृश्य आहे, त्याच्यामध्ये सतत बदल घडणार आहे. ते स्थूल आहे, नाशिवंत आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन घडणार आहे आणि ते आपल्याला भ्रम निर्माण करणार देखील आहे आणि क्षणभंगूर आहे. हे दोघांमधले असलेला स्वभाव लक्षात घेता आपल्याला लक्षात येईल की ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आहे, पण या ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या घटनांचा परिणाम ब्रह्मावर होत नसतो. उदाहरण घ्यायचं झालं ना तर चित्रपटाचा पडदा, त्या चित्रपटाच्या पडद्यावर आपण प्रोजेक्टरने चित्र बघत असतो. त्यावेळी काही वेळा आग लागीचं चित्र असतं, काही वेळा पावसाचं चित्र असतं, पण मग त्याचा परिणाम त्या पडद्यावर होत नाही. पडदा तसाच असतो, प्रोजेक्टर बंद केल्यानंतर तो पांढरा स्वच्छ पडदा तसाच दिसतो. आग लागली होती म्हणून तो जळलेला नाहीये. तसंच आहे की ब्रह्मांडामध्ये जे बदल होतात त्याचा परिणाम ब्रह्मावर होत नाही. मग विवेकी तुटे अनुमान, विवेकी होय समाधान, विवेकी आत्मनिवेदन मोक्ष लाभे. मग आम्हाला हे सगळं जाणून कशाने घ्यायचंय? विवेकाने समजून घ्यायचं आहे आणि विवेकाने अनुमान लावायचं, विवेकानेच आम्हाला आत्मनिवेदन करायचं, विवेकानेच आम्हाला समाधान मिळणार आहे. हे प्रचितीची उत्तरे कळती सारसार विचारे मन न ध्यासे साक्षात्कारे पावन होते. ज्यावेळी आम्ही सद्गुरूजवळ बसून या प्रश्नांची उत्तरं शोधू, त्याच्यासाठी आम्हाला श्रवण, मनन आणि निधिध्यास केल्याशिवाय याची उत्तरं मिळणार नाही. मग समर्थ आम्हाला शेवटी सांगतात आहे की स्थिती निरूपण याच्या 36 ओव्या आहेत. समर्थ सांगतात की देवळामध्ये जगन्नाथ येक आणि देवळावरती बैसला काक. म्हणजे एखाद्या देवळाच्या शिखरावर, देवळाच्या कळसावर कावळा बसला तर तो त्या असलेल्या मूर्तीपेक्षा मोठा झाला का? तर नाही. तो कावळा त्याच्यावर बसला म्हणून तो देवापेक्षा मोठा होऊ शकत नाही. लौकिक बरा संपादिला परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला आत्मघाती. असं जर का कोणी समजत असेल तर ते आत्मघाती की माणसाचं लक्षण आहे. समर्थ सांगतात की आमच्या आत बसलेल्या देवाला, आमच्या आत बसलेल्या अंतरात्म्याला जोपर्यंत आम्ही ओळखत नाही, मुख्य देवाची जाणीव जोपर्यंत आम्हाला होत नाही, तोपर्यंत तो आमचा आत्मघातच आहे. ते आम्हाला ओळखता यायला पाहिजे आणि तशा प्रकारे ओळखून आम्ही सावधपणे वागायला हवं, हे समर्थ आम्हाला इथे सांगतात. समर्थ पुढे आपल्याला सांगतात की हे सगळं संत महंत हे सगळे या बाबतीत जाणीव त्यांना असते आणि त्यांची जाणीव त्यांना याची जाणीव होते. म्हणजे कसं होतं की एखादा गरीब माणूस आहे आणि त्याला राजा केलं तर त्याची गरिबी नाहीशी होते. आमच्यामध्ये अज्ञान आहे, ज्यावेळी आम्हाला ज्ञान होईल त्यावेळी अज्ञान आपोआप नाहीसं झालेलं असेल. पण जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या जे काही शास्त्र प्रमाण आहे किंवा जे आम्हाला सद्गुरू सांगतात आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं जाणीव करून घेणं हे आमचं काम आहे. ज्ञानी झाल्यानंतरच आम्हाला त्या गोष्टीची जाणीव होणार आहे. समर्थ सांगतात की जेव्हा आम्हाला आमची जाणीव तीव्र आम्हाला त्याची जाणीव होईल, आम्हाला आत्मज्ञान होईल, त्यावेळी आम्हाला या दृश्य जगातल्या खोटेपणाची, भ्रमाची कल्पना येईल आणि ते नाहीसं होईल. या दशकातून आम्ही शिकलो आहोत स्वामीजींच्या शब्दात, ऑल डिफरन्सेस इन दिस वर्ल्ड आर ऑफ डिग्री अँड नॉट ऑफ काइंड बिकॉज वननेस इज द सिक्रेट ऑफ एव्हरीथिंग. स्वामी विवेकानंद.
जय जय रघुवीर समर्थ इदं न मम